आणि आता उर्वरित जिल्ह्यांच्या टॉप 9 बातम्या बघूयात। कोल्हापूर तिरुपती विमानसेवा आजपासून पुन्हा पूर्ववत। आठवड्यातून 3 दिवस विमानसेवा उपलब्ध। स्टार एअर कडून 50 आसन क्षमतेच्या विमानाची सेवा। नांदेडमध्ये आजपासून विमानसेवा सुरू। नांदेडवरून बंगळुरू, दिल्ली, जालंधर, हैदराबाद आणि अहमदाबाद या 5 शहरात विमानसेवा। दुरुस्तीचं काम पूर्ण। नाईट लँडिंगची व्यवस्था। नागपूर विभागातील धरणामध्ये 49% पाणीसाठा। 6 जिल्ह्यात 16 मोठे, 42 मध्यम आणि 335 लघु प्रकल्पात सरासरी 50% पाणीसाठा। पाणी जपून वापरण्याचं आवाहन। साताऱ्यातल्या पाटणमध्ये अवकाळी पावसाची हजेरी। अनेक ठिकाणी रिमझिम पावसाला सुरुवात। कलिंगड, आंबा पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता। सिंधुदुर्गातील आंबोली परिसरात अवकाळी पावसाची हजेरी। आंबा आणि काजू पिकांवर परिणाम होण्याची शक्यता। शिमगोत्सव सुरू असल्यानं पावसातच युवकांचा ठेका। इगतपुरीत पाण्याचा प्रश्न गंभीर। शेणवडीमधील 12 वाड्यांमधील स्थानिकांवर झराचं गढूळ पाणी पिण्याची वेळ। जळगावच्या भुसावळमधील हतनूर धरणाचा पाणीसाठा 76.80%वर। अनेक ठिकाणी पाणी टंचाई सुरू असताना हतनूर धरणाचा जलसाठा समाधानकारक स्थितीत आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडीमध्ये कुणकेरी गावचा होडोत्सव संपन्न। होडोत्सवाला महाराष्ट्रासह गोवा, कर्नाटक भागातील हजारो भाविकांनी हजेरी लावली। परभणी जिल्ह्यात चारा आणि पाणी टंचाईमुळे जनावरांच्या विक्रीत वाढ। खरेदी विक्री होत नसल्यानं आठवडी बाजारामधील आर्थिक व्यवहार ठप्प।